परीक्षेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी मी आणि व्ही राधा मॅडमांची एक बैठक पण झाली या विषयामध्ये. आणि मी हा संकल्प आमच्याकडून आहे, आम्ही आता प्लॅन करतोय की प्री मेन आणि इंटरव्ह्यू हे 1 वर्षामध्ये व्हायला पाहिजे. यासाठी माझा पूर्ण प्रयत्न आहे. या वर्षभरामध्ये आपण ते करून घेणार आहे. कारण विद्यार्थ्यांना प्री दिल्यानंतर मेनला पुन्हा 6 महिने 8 वर्ष वाट लागा लागले आणि पुन्हा मेन झाल्यानंतर निकालासाठी वाट बघावं लागली. निकाल झाल्यानंतर पुन्हा इंटरव्ह्यूसाठी वाट बघावं लागली आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर पुन्हा मेडिकलसाठी 6 महिने लागा लागले. ही सगळीच प्रोसेस साधारण 15 महिन्याच्या आत जॉईनिंग पर्यंतची प्रोसेस व्हायला पाहिजे असा माझा मानस आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतो. आज तुमचा विषय ज्वलंत आहे. आज पुण्यामध्ये आणि बाकीच्या ठिकाणी आणि अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज विद्यार्थी PSI वयवाढीचा मागणी करतायत आणि पोलिसांना भरतीमध्ये वयवाढ दिलेली आहे. पण तुम्हाला हेही माहीत असेल की मागच्या वेळी जाहिरात करताना जुलैमध्ये जाहिरात काढली, नियमाला जाहिरात निघाली, बरोबर आहे, निघाली का नाही? जीमध्ये जाहिरात निघाली आणि 4 महिन्याची जी काय आपण प्रिस्क्राईब डेट असते ते डेट धरूनच तुम्हाला कट ऑफ सांगितलं होतं की ह्या तारखेला ज्याचं वय आहे त्यांनीच फॉर्म भरायचं म्हणून. हेही बरोबर आहे. 4 महिन्याचा कालावधी दिला होता तुम्हाला. वयवाढी संदर्भातला प्रस्ताव आलाच नव्हता सर, तेव्हापासूनच म्हणून तुमची मागणी आजच्या तारखेत तुमच्या दृष्टीने रास्तच आहे. आणि शेवटी MPSCला आपण MPSC स्वतंत्र संस्था आहे. आपण पण लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सुद्धा वाटतं की किती प्रेशर करायचं MPSCला. शेवटी MPSC स्वतंत्र संस्था आहे. सगळे निर्णय काय शासनानं घ्यावे का? आता आम्ही MPSCला बोलू. मी कालच माझ्याकडे निवेदन आलं होतं. पुण्याचे विद्यार्थी मला मुंबईला भेटले होते येऊन. मी त्या विद्यार्थ्यांना आश्वस्त केलेलं आहे आणि मी MP सचिव आहेत आपण मी त्यांनाही बोललोय. आता MPSCच्या अध्यक्षांना मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आता लगेच तुमचं झालं की निवेदन द्या तुम्ही मला. मी निवेदन साहेबांना देतो. साहेबांना विषय माहिती आहे. साहेबांनी काल CM साहेबांना तुमच्या लोकांनी निवेदन दिलेलं आहे आज. आणि तुम्हाला माहीत असेल परवाच्या दिवशी सदाभाऊ खोत स्वतः गेले होते विद्यार्थ्यांना घेऊन साहेबांकडे. तिथं साहेबांनी त्याचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. मीही आता अजून म्हणणं मांडतो. माझी का CM साहेबांची भेट झाली नाही परवा, पण मी आता पुन्हा एकदा CM साहेबांना विनंती करतो तुमच्या वतीनं. तर पुण्यात पण लॉ अँड ऑर्डरचा विषय झालेला आहे, तुमच्याकडे आंदोलन झालेलं आहे. नक्कीच यामध्ये सदाभाऊ असतील, मी असतील, गोपीचंदजी असतील, पडळकर साहेब, आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहे की अजून एकदा. आता माझ्याकडे सध्या 2 वाजेपर्यंत व्यवस्था आहे. 2 नंतर या विषयामध्ये जरा मी लक्ष घालतो. धन्यवाद साहेब. आमची विनंती आहे, जर आम्हाला 2 नाही आम्ही 3 वाजेपर्यंत तिथे बसतो साहेब, पण आम्हाला परवा परीक्षा आहे आणि लास्ट PSIच्या मुलांना अन्याय मिळाला. MPSCच्या सचिवांना बोलतो काय चाललंय त्यांचं, काय करणार आहेत. कारण आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात चाललेलं आहे. पुण्यात चाललेलं आहे. पुणे मेन आहे. MPSCचा प्रश्न नाही, तो प्रश्न सरकारचा आहे. मी पुणे MPSCलाही बोलतो आणि CM साहेबांनाही विनंती करतो की यामध्ये लक्ष घाला म्हणून. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही माझं पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीसाठी मला 3 वाजता विड्रॉवल आहे सगळा, तुम्ही विड्रॉल करून घ्यायची त्याच्यामध्ये व्यस्त आहे. ते 2-2.5 वाजता साहेबांना तुम्हाला निवेदन टाईप करून द्या ताबडतोब. ते निवेदन CM साहेबांना मी माझ्या व्हॉट्सअपवरून करून